नमस्कार मंडळी. सोसायटीच्या एजीएमच्या अजेंडामध्ये एखाद्या सभासदाचं नाव टाकून त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आणि त्याच प्रकरणामध्ये सोसायटीच्या सचिवांना तब्बल 14 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर बदनामीच्या गुन्ह्यात शिक्षा झाली असं तुम्हाला सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु हे वास्तव आहे. आणि म्हणूनच आजचा हा निर्णय महाराष्ट्रातील प्रत्येक चेअरमन, सचिव, खजिनदार आणि व्यवस्थापन समिती सदस्यांनी समजून घेतलाच पाहिजे. कारण आज अनेक सोसायट्यांमध्ये एखादा सभासद वारंवार तक्रारी करतो, निबंधकांकडे जातो, ग्राहक आयोगामध्ये दाद मागतो किंवा न्यायालयीन मार्गाचा अवलंब करतो, म्हणून त्याला त्रासदायक सभासद अशी उपाधी दिली जाते. मात्र अशा प्रकारची भाषा अधिकृत नोटीस, एजीएमचा अजेंडा किंवा संस्थेच्या ठरावामध्ये वापरल्यास त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात याचे ज्वलंत उदाहरण या प्रकरणातून समोर आले. मुंबईतील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यामध्ये एका सभासदाच्या निष्कासनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावामध्ये संबंधित सभासद आणि त्यांच्या मुलीवर खोटे दिवाणी व फौजदारी खटले दाखल करून संस्थेला आणि तिच्या सदस्यांना त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता. हा अजेंडा संस्थेतील सर्व सभासदांना वितरित करण्यात आला. त्यानंतर संबंधित कुटुंबानं या मजकुरामुळे आपली प्रतिष्ठा मलिन झाल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली आणि बदनामीची कार्यवाही सुरू झाली. मंडळी, येथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. एखादा सभासद संस्थेविरुद्ध अनेक तक्रारी करतो, म्हणून त्या सर्व तक्रारी आपोआप खोट्या ठरतात का? उत्तर स्पष्ट आहे, नाही. न्यायालयानं या प्रकरणामध्ये सर्व कागदपत्र, विविध प्राधिकरणांचा आदेश, पूर्वीच्या न्यायालयीन कार्यवाही आणि उपलब्ध पुराव्यांचा सखोल अभ्यास केला. सुनावणी दरम्यान असे आढळून आले की संबंधित सभासदांना काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन दिलासा प्राप्त झाला होता. याचा अर्थ त्यांनी केलेली प्रत्येक तक्रार निराधार किंवा खोटी होती असे म्हणणं शक्य नव्हते. याच मुद्द्यावर न्यायालयानं अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवले. न्यायालयानं स्पष्ट केले की एखाद्या व्यक्तीविरुद्ध खोटे खटले दाखल करणारी व्यक्ती असा ठपका ठेवणं ही अत्यंत गंभीर बाब आहे, विशेषतः जेव्हा असे विधान अधिकृत अजेंड्याद्वारे संपूर्ण संस्थेमध्ये प्रसारित केले जाते. कारण अशा प्रकारचा आरोप त्या व्यक्तीच्या सामाजिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठेवर प्रतिकूल परिणाम करू शकतात. निष्कासनासारखा विषय हा केवळ प्रशासकीय विषय नसून तो एखाद्या सभासदाच्या प्रतिष्ठेशी संबंधित अत्यंत संवेदनशील विषय असतो, हे न्यायालयानं अधोरेखित केले. आज अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये समिती आणि सभासद यांच्यात विविध कारणांमुळे संघर्ष निर्माण होताना दिसतो. कधी पार्किंगचा प्रश्न असतो, कधी पुनर्विकासाचा, कधी लेखापरीक्षणाचा, तर कधी डीम्ड कन्व्हेन्सचा. मात्र कोणताही सभासद प्रश्न विचारतो म्हणून तो संस्थेचा शत्रू ठरत नाही आणि कोणतीही समिती निर्णय घेते म्हणून ती आपोआप चुकीची ठरत नाही. दोन्ही बाजूंनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं आवश्यक असते. या प्रकरणामध्ये न्यायालयानं अखेरीस सचिवांना दोषी धरत दंडाची शिक्षा सुनावली. मात्र या निर्णयाचा खरा संदेश शिक्षेमध्ये नसून त्यामागील तत्वामध्ये आहे. तो संदेश असा की संस्थेचे अधिकृत दस्तऐवज हे भावना, राग किंवा वैयक्तिक मतांवर आधारित नसून वस्तुनिष्ठ पुरावे आणि सत्य परिस्थितीवर आधारित असले पाहिजेत. एखाद्या सभासदाविरुद्ध गंभीर आरोप करायचे असतील तर त्यामागे सक्षम आणि ठोस पुरावे असणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात संपूर्ण व्यवस्थापन समितीला दीर्घकालीन न्यायालयीन कार्यवाहीला सामोरं जावे लागू शकते. मंडळी, या प्रकरणातून प्रत्येक व्यवस्थापन समितीनं 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. पहिली म्हणजे एजीएमचा अजेंडा किंवा कोणतंही अधिकृत दस्तऐवज तयार करताना वापरल्या जाणाऱ्या भाषेची विशेष काळजी घ्या. दुसरी म्हणजे प्रत्येक सभासदाच्या कायदेशीर हक्कांचा आदर करा. आणि तिसरी म्हणजे कोणताही वाद वैयक्तिक स्वरूपाचा न बनवता संस्थेच्या हिताच्या चौकटीत हाताळण्याचा प्रयत्न करा. कारण लक्षात ठेवा, एक चुकीचे वाक्य, एक चुकीचा आरोप आणि एक चुकीचा अजेंडा तुम्हाला अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईत ओढू शकतो. धन्यवाद.